सोबत काही येत नाही, स्वतः आनंदाने जगा, दुसऱ्यालाही जगू द्या. चांगलं करता येत नसेल तर निदान वाईटही करू नका. आयुष्याच्या कोणत्या वळणावर कोणाचा तळतळाट आडवा जाईल सांगता यायचं नाही. पैसा कमी असला तरी चालेल, भरपूर माणसे कमवा. आयुष्य माणसांशिवाय जगता येत नाही. नाती 3 प्रकारची असतात. एक रक्ताची, दुसरी मानलेली आणि तिसरी नात्यांपलीकडची. संकटप्रसंगी जिथं काही रक्ताची नाती कामी येत नाहीत, तिथं मानलेली नाती संकट निवारण्यास मदत करतात. आणि जिथं रक्ताची आणि मानलेली नाती नेमकी जवळ नसतात, तिथं नात्यांपलीकडचे सगेसोयरे मदत करतात. ज्यांच्याशी तोंड ओळखीशिवाय पुरती ओळखही नसते. म्हणून माणसानं आयुष्यात रक्ताच्या व मानलेल्या नात्यांसोबतच नात्यांपलीकडचे सगेसोयरेही जमवले पाहिजेत. ज्यांचा चांगला अनुभव आयुष्यात एकदा तरी येतोच. कोणाच्या मनात आपल्याबाबत काय विचार आहेत, याबाबत जर आपण विचार करत असाल तर नेहमीच सुख कमी व दुःख जास्त होईल. कारण माणसं वरून जशी दिसतात, आतून तशी कधीच नसतात. खायचे आणि दाखवायचे दात नेहमी वेगवेगळे असतात. त्यामुळे विचार जर फक्त करायचा असेल तर स्वतःच्याच बाबत नेहमी विचार दुसऱ्यांना त्या विचारात आणले तर त्रास हा होणारच, हेच स्मरणात धरा. आपण जिवंत असू तोपर्यंतच ही दुनिया सुंदर दिसत असते व सुंदर दुनियेचा अनुभव घेण्यासाठी आपली काळजी आपणच घेणे फार महत्त्वाचे असते. स्वतःहून बोलणं बंद केल्यावरच समजतं कुणाला आपली काळजी आहे, कोण आपल्याशी बोलायला उत्सुक आहे, कुणाला आपल्याशिवाय करमत नाही आणि कोण फक्त गरजेपुरतं सोबत आहे, कुणासोबत नावापुरतंच नातं आहे. म्हणून काही लोकांशी बोलणं बंद करायचं, रुसून बसायचं आणि गंमत पाहायची. आवडलेलं आणि निवडलेलं यांची जेव्हा सांगड घालता येत नाही, तेव्हा आयुष्यात उरते ती फक्त तडजोड. कारण आवडलेलं कधी आपल्याला विसरता येत नाही आणि निवडलेले मनापासून स्वीकारता येत नाही. स्वार्थासाठी व कामापुरती जवळ आलेली माणसे काही क्षणात तुटतात, पण विचारांनी व प्रेमाने जुळलेली माणसे आयुष्यभर सोबत राहतात. श्री स्वामी समर्थ.